इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 1969 साली. इस्रो या संस्थेची स्थापना हे 1969 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो, इस्रो या संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. इस्रोचं लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो, इस्रो या संस्थेचे मुख्यालय आहे बेंगळुरू येथे आणि याचे ब्रीदवाक्य आहे स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ मॅनकाइंड. इस्रो या संस्थेचे मुख्य उद्देश आहे उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण यान तंत्रज्ञानाचा विकास करून भारताला या क्षेत्रात स्वयंपूर्तता करणे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, इस्रोचे लॉंग फॉर्म काय आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांतातील होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांतातील होते? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 बॉम्बे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी बॉम्बे या प्रांतातील होते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 28 डिसेंबर 1885 साली झालेलं आहे आणि याचे ठिकाण होते मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला येथे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एम एस चंद्र बॅनर्जी आणि संस्थापक होते ॲलन हुम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित एकूण सदस्य होते 72. त्यामध्ये मित्रांनो, सर्वाधिक सदस्य हे मुंबई प्रांतातील होते. मुंबई प्रांतातील एकूण 21 सदस्य होते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे एम एस चंद्र बॅनर्जी. पुढील प्रश्न आहे, मानवी शोषणाद्वारे काय सोडले जाते? मानवी शोषणाद्वारे काय सोडले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साईड. मानवी शोषणाद्वारे कार्बन डायऑक्साईड सोडले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कलम 12 ते कलम 35 दरम्यान. भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, संघराज्य व त्याचे क्षेत्र हे कलम 1 ते कलम 4 दरम्यान स्पष्ट करण्यात आलेले आहे. नागरिकत्व हे कलम 5 ते कलम 11 दरम्यान स्पष्ट करण्यात आलेले आहे. मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, मार्गदर्शन तत्वे हे कलम 36 ते कलम 51 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध कधी झाले? इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध कधी झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 1803 ते 1805 दरम्यान. इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध हे 1803 ते 1805 दरम्यान झाले. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, इंग्रज आणि मराठा पहिले युद्ध कधी झाले असं जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1775 ते 1782 दरम्यान. पुढील प्रश्न आहे, ययाती या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ययाती या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 वि. स. खांडेकर. ययाती या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक हे वि. स. खांडेकर हे आहेत. तसेच मित्रांनो, कोसला या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं जर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, कलम 343 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? कलम 343 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 केंद्राची कार्यालयीन भाषा हिंदी. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, कलम 315 मध्ये केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, घटना दुरुस्ती कोणत्या कलमाने तरतूद करण्यात आलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 368. पुढील प्रश्न आहे,
2011 जनगणनेनुसार भारताचा पुरुष साक्षरता किती टक्के आहे? 2011 जनगणनेनुसार भारताचा पुरुष साक्षरता किती टक्के आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 82.74%. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा पुरुष साक्षरता हे 82.74% आहे. पुढील प्रश्न आहे, मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 अमरावती. मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 गोदावरी. महाराष्ट्रातील गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 बॉक्साईट. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू हे बॉक्साईट आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे कोणते? खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 वेनगंगा आणि वर्धा खोरे. वेनगंगा आणि वर्धा खोरे हे कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे आहेत. पुढील प्रश्न आहे, RT-PCR ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे? RT-PCR ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कोरोना. RT-PCR ही चाचणी कोरोना या आजाराशी निगडीत आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख कोण असतात? भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख कोण असतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 राष्ट्रपती. भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 गणेश वासुदेव मावळणकर. भारताचे पहिले लोकसभा सभापती हे गणेश वासुदेव मावळणकर हे होते. पुढील प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना हे स्वामी विवेकानंद यांनी केली. तसेच मित्रांनो, रामकृष्ण मिशन बद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. रामकृष्ण मिशनची स्थापना हे 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण यांची स्मृती व कार्याच्या जाणीवेतून केलेली आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, स्वामी विवेकानंद यांचा जन्म हे 12 जानेवारी 1863 साली झालेला आहे आणि मृत्यू हे 4 जुलै 1902 साली कलकत्त्यात जवळील बेलूर येथे झालेला आहे. स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश सुद्धा लक्षात असू द्या, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, असे स्वामी विवेकानंदांनी युवकांना संदेश दिला. तसेच मित्रांनो, 12 जानेवारी हा विवेकानंदाचा जन्मदिनी युवक दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू केले? खालीलपैकी कोणी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू केले. तसेच मित्रांनो, मूक नाईक या वर्तमानपत्राबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. मूक नाईक या वर्तमानपत्राची सुरुवात हे 31 जानेवारी 1920 साली झालेला आहे आणि हे वर्तमानपत्र हे पाक्षिक स्वरूपाची होती. तसेच मित्रांनो, मूक नाईक या वर्तमानपत्राचे संपादक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या वर्तमानपत्राच्या शीर्षभागी संत तुकारामाचे वचने होते. मूक नाईक या वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, कृषी गणना किती वर्षांनी होत असते? कृषी गणना किती वर्षांनी होत असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 5 वर्षांनी. कृषी गणना हे 5 वर्षांनी होत असते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो.
तसेच मित्रांनो, नोबेल पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. नोबेल पुरस्कार हा एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. नोबेल पुरस्काराची स्थापना हे 1901 साली झालेला आहे आणि हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो. नोबेल पुरस्काराचे वितरण हे दरवर्षी 10 डिसेंबरलाच केला जातो आणि याचे ठिकाण आहे स्टॉकहोम, स्वीडन या देशामध्ये. आणि मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 1959 साली. भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र हे 1959 साली सुरू झाले. पुढील प्रश्न आहे, भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 7. भारताच्या भूसीमा हे एकूण 7 देशांना भिडतात. तसेच मित्रांनो, भारताच्या भूसीमा लागून असलेले देश कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. भारताच्या भूसीमा कोणकोणत्या देशांना भिडतात हे लक्षात ठेवण्यासाठी एक स्ट्रिक आहे. स्ट्रिक असा आहे, बचपन MBA. म्हणजेच ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, M म्हणजे म्यानमार, B म्हणजे भूतान, A म्हणजे अफगाणिस्तान. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर MPSCने सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 20 जुलै 1969 साली. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल हे 20 जुलै 1969 साली ठेवले. पुढील प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणी केली? बंगालची फाळणी कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी हे लॉर्ड कर्झन यांनी केली. पुढील प्रश्न आहे, फिफा 2023 महिला वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? फिफा 2023 महिला वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 स्पेन. फिफा 2023 महिला वर्ल्ड कप हे स्पेन या देशाने जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 पंडित जवाहरलाल नेहरू. 1954 साली पंचशील तत्वे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. पुढील प्रश्न आहे, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 26 नोव्हेंबर. संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, नवयुग, मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण आहेत? नवयुग, मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 आचार्य अत्रे. नवयुग, मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक आहेत आचार्य अत्रे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने मुलीच्या सक्षमीकरणासाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे? महाराष्ट्र सरकारने मुलीच्या सक्षमीकरणासाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 लेक लाडकी योजना. महाराष्ट्र सरकारने मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना जाहीर केली आहे. पुढील प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन CEO कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 सत्या नाडेला. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन CEO सत्या नाडेला हे आहेत. तसेच मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट या कंपनीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना हे 4 एप्रिल 1975 साली झालेलं आहे आणि याचे संस्थापक आहेत बिल गेट्स. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्यालय हे वॉशिंग्टन USA या देशामध्ये आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत सत्या नाडेला. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच ऑस्कर पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार कोणत्या सिनेमाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2
एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. ऑस्कर पुरस्कार 2023 यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार हे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या सिनेमेला मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 वर्धा. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. तसेच मित्रांनो, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ठिकाण होते वर्धा येथे आणि हे संमेलन वर्धा येथे दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आले होते. 96वे अखिल भारतीय संमेलनाची कालावधी होती 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 8 नोव्हेंबर 2022 रोजी या संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली होती. तसेच मित्रांनो, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते दत्ता मेघे आणि आयोजक होते विदर्भ साहित्य संघ. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? भारतीय राजघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 51 अ. भारतीय राजघटनेच्या 51 अ या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे. तसेच मित्रांनो, भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची शिफारस हे सरदार सुवर्ण सिंग या समितीने केली होती. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची समावेश करण्यात आले होते. सध्या भारतीय राजघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार भारतीय राजघटनेमध्ये 11वा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला. भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर त्याचे योग्य उत्तर असणार आहे रशिया. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 विवेक एक्सप्रेस. भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे हे विवेक एक्सप्रेस हे आहे. पुढील प्रश्न आहे, नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 के.व्ही. साजी. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून के.व्ही. साजी यांची नेमणूक झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कोतवाल. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोतवाल मदत करतो. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मद्रास. भारतातील पहिली महानगरपालिका हे मद्रास या शहरामध्ये स्थापन झाली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 श्री रमेश बैस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस. पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये झाले. पुढील प्रश्न आहे, द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर. द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.